भाऊ कुठे आहे तुम्ही? हा बोल ना भाऊ. भाऊ ट्रॅफिक वाला असा म्हणत आहे की बा तुम्ही जर सिलेंडर लावाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, कारवाई करीन बा. काऊन रे बाबा, काय झालं आता? का केलं तुम्ही ना? पत्रकारांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्यांनी व्हायरल केला, तर म्हणून हे पोलीसवाले चिडले. कोणत्या नियमानं अंदर करणार आहे तुले? कोणती धारा लावणार आहे? कोणती केस लावून अंदर करन तुले? हे तर सांग. माहित नाही भाऊ आता कोणत्या नियमानं करते तर हे लोक. अरे भाऊ, मी तर आता परेशान झालो. ट्रॅफिक डीसीपी जवळ बी गेलो, एनएमसीच्या आयुक्ता जवळ पण गेलो. काय झालं? काही झालं का? गेलो, आश्वासन दिलं आणि बाहेर निघालो ना, त्यानं कारवाई करून करणं चालू करून दिली. आईच्या इलाजासाठी पैसे घेतले होते व्याजानं, कुणाले मागितले, भीक मागू मागू आणले. आता ते लोक माझ्या घरावर येऊन राहिले यार, रोज परेशान करून राहिले पैशासाठी. दुकान झाला आता 2 महिने झाले खुलून नाही राहिले. एक दिवस खुलते, एक दिवस नाही खुलत. आता माझ्याजवळ फक्त एकच रस्ता राहिला आहे भाऊ. कोणता भाऊ? मी, माई बायको, माई पोरगी, आम्ही तिघही जण जहर खातो ना आत्महत्या करतो. आणि ज्या ज्या अधिकाऱ्यानं मला परेशान केलं ना, त्याचे नाव लिहितो चिठ्ठीवर आणि ते चिठ्ठी सोडतो ना, मी आत्महत्या करून घेतो. जिवंतपणी नाही, मेल्यावर तर कामात येईन हे प्रशासन. अरे भाऊ असं काय करू नको, रस्ता निघन आपला. अरे भाऊ, लोकशाही नाही, हुकुमशाही चालू आहे. सत्तेतला ना सत्तेच्या बाहेरच्या एक पण मंत्री ना एक पण माणूस आमच्या कामी नाही येऊन राहिला गरीबाच्या. काही अर्थ आहे का त्याले? सगळे मिळून तर नाहीये. एवढा लफडा एक ठेल्या लावायला सुद्धा एवढं परेशान करून राहिले का आमच्यावर आत्महत्याची पाळी आणून टाकली आहे लोकांना. भाऊ असं काय करू नका, कोर्ट आहे आपल्यासाठी. अरे भाऊ, एका व्यक्तीमुळे जर सगळ्याचा फायदा होत असेल ना तर मी हे करीनच. कारण की मी रोज मरून राहिलो. रोज जेव्हा रात्री मी झोपतो ना तर मी विचार करतो का उद्या माझी दुकान खुलन का नाही खुलन, उद्या किती वाजता पैसे मागणारे माझ्या घरी येईन, मी झोपायच्या पहिले येईन का मी झोपल्याच्या नंतर बाहेर वाट पाहिन. अरे मी बहुत परेशान झालो. माझी दुकान चालू होती ना, मी इमानदारीनं लोकांचे पैसे वापस करत होतो. आता माझी एवढी हालत खराब झाली आहे का मी जहर खाले बी मला लोकांना पैसे मागायला लागन. भाऊ बस, मी तर हेच करणार आहो. बाय. अरे भाऊ तुम्ही ऐकतच आहे, फालतूचे कामं नको करा ना. तुम्ही ऐकतच आहे पहिले.